महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका। नंदुरबार पोलिसांची मोठी कारवाई, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त, सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद। नंदुरबार पोलिसांनी सराईत घरफोडी करणाऱ्या आरोपीला जेरबंद करत त्याच्याकडून तब्बल 10,02,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। या धडक कारवाईमुळे नंदुरबार जिल्ह्यातील अभिलेखावरील घरफोडीचे तब्बल 4 गुन्हे उघडकीस आलेत। इम्रान शेख, खालिद शेख, वैतीस असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवून सापळा रचला। त्यानंतर शिताफीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेण्यात आले। आरोपीकडून घरफोडीच्या गुन्ह्याशी संबंधित 10,02,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या कारवाईमुळे जिल्ह्यातील घरफोडीच्या 4 गुन्ह्यांचा तपास उलगडण्यात पोलिसांना यश आले। ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली। सराईत गुन्हेगाराविरोधात पोलिसांची कारवाई अधिक तीव्र होणार असून या कारवाईमुळे घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होणार आहे। महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी दर्शन राजपूत, नंदुरबार। नंदुरबार शहर पोलीस ठाण्याला 744/2026 BNS कलम 331(4) आणि 305 प्रमाणे 8/8/26 ला एक गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार उपविभाग यांच्या मार्गदर्शनाने समांतर तपास सुरू होता आणि तो तपास करताना 14/8/26 ला उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केले असल्याचे समजल्याने त्याचा शोध घेण्याकामी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखा या दोन्हीचं संयुक्त पथक त्या ठिकाणी गेलेलं होतं आणि त्याचा शोध घेत होतं। तो नंदुरबार ते नवापूर रस्त्यालगत एका पत्र्याच्या शेडमध्ये तो आपल्याला मिळून आला आणि त्याने घरफोडी आणि चोरीतील एकूण 10,02,126 इतक्या किमतीचे सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम, मौल्यवान वस्तू आणि 2 दुचाकी वाहनं, घरफोडी करण्याकरता वापरलेले साधन साहित्य आणि स्वतःची ओळख लपवण्यासाठी ज्या काही वस्तू वापरात येतात त्या सर्व जप्त करण्यात आलेलं आहे। आरोपीला अटक करण्यात आलेला आहे आणि त्याने 3 गुन्हे केल्याचं कबूल केलेलं आहे। त्याच्यामध्ये नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे आहेत, एक 744/26 आणि 712/26। शहादा पोलीस ठाण्याचा एक गुन्हा आहे 781/26 आणि अजून एका गुन्ह्याची कबुली दिलेली आहे जो गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्याचं देखील आपण मुद्देमाल जप्तीची कारवाई करणार आहोत। याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार उपविभाग हनुमंत गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या पथकातील श्रेणी पोसई प्रमोद वंजारी, ASI प्रदीप बाविस्कर, पोलीस हवालदार राकेश मोरे, विशाल नागरे, मोहन ढमडेरे, सचिन वसावे, पोलीस अंमलदार अभय राजपूत, मनोज महाजन, विनोद पाटील आणि आनंद मराठे यांनी ही कामगिरी केलेली आहे।